नमस्ते, मी डॉक्टर अमरनाथ काटे, काटे मल्टी होमिओपॅथी, ऑरम बिझनेस हब या नामांकित बिल्डिंगमध्ये माझं KMH नावाने होमिओपॅथिक क्लिनिक मी आता स्टार्ट केलेलं आहे, जिथं तुम्ही मला बघत आहात. आणि या ऑरममधल्या या माझ्या क्लिनिक संदर्भात डिझायनिंग कसं करावं आणि कुणाला द्यावं याविषयी मला बरेचसे प्रश्न होते. कारण एक होमिओपॅथिक लॅविश क्लिनिक मला द्यायचं होतं आणि जिथे की असं प्रसन्न तर वाटेलच, खूप भडकपणा नसावा आणि रुग्णांनाही तिथे आल्यानंतर वेटिंग पिरियड जो असतो तो वेटिंग पिरियड त्यांचा सुखद जावा. कारण त्यांना त्रास खूप असतो. मी ज्या केसेस बघतो त्या स्पाईनच्या असतात किंवा AVNच्या असतात, ज्यामध्ये पेशंटला खूप वेळ बसणं खूप त्रासदायक असतं. तर अशा कंडिशन्समध्ये आणि माझी जी स्पेस आहे 650 स्क्वेअर फीट, त्या स्पेसला कसं डिझायनिंग द्यावं या संदर्भात मला स्वतःला एक प्रश्न निर्माण होता. त्यातच मला बलजीत सरांचा ॲड्रेस मिळाला की ज्याकडून मी त्यांच्याशी जेव्हा बोललो त्यावेळेस मला असं वाटलं होतं की ही व्यक्ती आपल्याला कुठपर्यंत मदत करू शकते. परंतु जेव्हा मी बलजीत सरांच्या संपर्कात आलो आणि त्यांचा मला पहिला असा अनुभव आला की ज्यावेळेस आमचा विषय करण्याचा डन झाला त्यांच्या डिझाईन्स वगैरे बघून, तर सरांनी मला सगळ्यात क्विक ॲक्शनमध्ये 2च दिवसामध्ये डिझाईन त्यांचं रेडी होतं. म्हणजे सरांचं एवढं फास्ट ॲक्टिंग मला एक्सपेक्टेड नव्हतं आणि ते बघून मी खूप इम्प्रेस झालो आणि 2च दिवसामध्ये मला डिझाईन मिळालं आणि डिझाईन मला फार चॉईस करत बसावं लागलं नाही. बघता क्षणी मला ते डिझाईन पसंत पडलं आणि या डिझाईननुसार आम्ही पुढे गेलो. सरांनी मला ज्या अमाऊंटमध्ये सांगितलं होतं की अंदाजे एवढा अमाऊंट आपल्याला खर्च येईल आणि माझ्या बजेटमध्ये ते असावं, जे काही माझे एक्सपेक्टेशन्स होते कलरच्या बाबतीत असो किंवा पैशाच्या बाबतीत असो किंवा टाईमच्या बाबतीत असो, तर सरांनी मला जो काही अवधी दिला होता बरोबर त्याच वेळेमध्ये सरांनी सांगितलं की अवधीशी मी तुम्हाला कीज तुमच्या हँडओव्हर करू. खूप फास्ट असं त्यांनी मला हे क्लिनिक बनवून दिलं आणि अतिशय उत्कृष्ट असं क्लिनिक मला बनवून दिलं की ज्याच्यामध्ये माझे मोर दॅन माय एक्सपेक्टेशन्स, माझ्या अपेक्षेच्या बाहेरही सरांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. मला जसं बाथरूमची अपेक्षा होती, पूर्वी जे बाथरूम होतं त्या बाथरूमला परत सरांनी रिडिझाईन केलं आणि खूपच सुंदर असं बाथरूम ते बनलेलं आहे. त्याचबरोबर वेटिंग प्रशस्त दिला सरांनी. सोफा अरेंजमेंट एवढी छान केली की सोफा अरेंजमेंट त्यांचा मला सजेशन होतं की सर तुम्ही सोफा द्या जेणेकरून पेशंट्सला तेवढं कम्फर्ट झोन मिळेल आणि मेडिसिन सेक्शनही माझा खूप छान बनवला. म्हणून मी बिर्ला सरांचे खरोखरच मनापासून धन्यवाद मानतो. म्हणजे अक्षरशः महाराष्ट्रातलं एक वेल नोन क्लिनिक प्रॅक्टिसमुळे तर आहेच, लोकांना त्याचा फायदा तर होतोच, परंतु त्याचं जे अपीअरन्स दिसायला पाहिजे ते सरांनी मला खूप चांगल्या रीतीने समाधानकारक दिलं. म्हणून मी बलजीत सरांचे परत एकदा धन्यवाद मानतो. कमी स्पेसचा योग्य वापर कसा करायचा हे बलजीत सरांकडून मला खूप छान पद्धतीने पटलेलं आहे. बलजीत सरांच्या आवडलेल्या गोष्टींपैकी मला जो टेबल त्यांनी दिला आहे, माझ्या कन्सल्टिंगचा टेबल दिलेला आहे, खूपच छान बनलेला आहे. मला तो खूप आवडलेला आहे. सरांचं जे चॉईस आहे, लाईट्स चॉईस आहेत किंवा ज्यामुळं आपल्या ब्राईटनेस, ज्याला आपण म्हणतो ब्राईटनेसचं जे मॅनेजमेंट आहे, सरांनी खूप चांगल्या पद्धतीने करून दिलेलं आहे, जेणेकरून तुमचं लाईटचं बिलही जास्त येणार नाही, कन्झम्पशन जास्त होणार नाही, इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन होणार नाही आणि तुम्हाला पाहिजे तेवढा प्रकाशही योग्य प्रमाणात मिळेल. अशा पद्धतीने सरांनी लाइटिंगचं चॉईस केलेलं आहे. कलर कॉम्बिनेशनचं विचाराल तर मला काही एक्सपेक्टेशन होते की माझं क्लिनिक हे फार भडक बनू नये किंवा जेणेकरून डोळ्यांना त्रास होईल एवढ्या लेवलचे कलर्स काही ठिकाणी वापरले जातात, असं होऊ नये. डोळ्यांना सुदिंग ते आपल्याला असावं. बलजीत सरांनी खूप छान कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे, आपल्याला ते व्हिडिओमध्ये दिसूनच येतं. तर नक्कीच मी बलजीत सरांचे या बाबतीत मनापासून आभार मानतो की सरांनी एवढं छान क्लिनिक मला बनवून दिलेलं आहे की जिथे मन तर प्रसन्न होतच आणि मन प्रसन्न असेल तर शरीर बरं व्हायला, इम्प्रूव्हमेंटला स्पीड ऑफ रिकव्हरी वाढते. क्लिनिकची स्पेस ही 650 स्क्वेअर फीट आहे आणि मला पहिला प्रश्न पडला की यामध्ये वेटिंग किती घ्यायचं, कन्सल्टिंग किती घ्यायची आणि मेडिसिन सेक्शन किती घ्यायचं. तर सरांनी याचं खूप छानसं अरेंजमेंट करून या स्पेसमध्ये पूर्णपणे वेटिंगही प्रशस्त वाटेल, मेडिसिन सेक्शनही त्यामध्ये येईल आणि माझं कन्सल्टिंगही खूप छान बनेल, अशा पद्धतीने सरांनी त्याचं अरेंजमेंट मला करून दिलं.